आता स्कूलमध्ये मुलांच्या काही ॲक्टिव्हिटी असल्या किंवा काही फंक्शन असले तर त्यांच्याबरोबरच आपल्याला पण किती प्रिपरेशन करावे लागतात ना. सांचीने स्कूलमध्ये डान्ससाठी पार्टिसिपेट केलेलं, त्यामुळे आम्हाला ड्रेस घेण्यासाठी जायचं होतं. आधी तर आम्ही वेगळ्या शॉपमध्ये कॉस्ट्युम फायनल केलेला, पण आम्हाला नंतर शॉप चेंज करावं लागलं. नंतर तिकडे तर सांचीच्या ड्रेसची आणि ज्वेलरीची सगळी ट्रायल झाली, पण आम्हाला पुढे झुडिओच्या स्टोअरमध्ये पण जायचं होतं. आता झुडिओच्या स्टोअरमध्ये यासाठी कारण आम्हाला कॉस्मेटिक्स बघायचे होते. कारण माझे महागाचे कॉस्मेटिक्स जर मी सांचीला स्कूलमध्ये दिले असते ना, तर ते कोणत्या कंडिशनमध्ये रिटर्न घरी परत आले असते ना, त्याची गॅरंटी नव्हती. म्हणूनच मला टेम्पररी यूजसाठी ना झुडिओ स्टोअरमध्ये जायचं होतं. आता झुडिओ स्टोअरमध्ये गेल्यावर कळालं की सेल चालू आहे, पण तिकडे झुडिओच्या स्टोअरमध्ये गेल्यावर ना सांचीने इतके सॅम्पल ट्राय करायला सुरुवात केली ना, की मी तिला शॉपिंगसाठी आणले का तिने मला शॉपिंगसाठी आणले ना, हेच कन्फ्युजन होतं. शेवटी मला जबरदस्ती सांचीला घरी आणावं लागलं. तर तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स आला आहे का, की तुम्ही स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये मुलांना घेऊन गेलाय आणि तिकडून तुम्हाला जबरदस्ती त्यांना आणावं लागलं? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर. बाय.